नमस्कार, मी सांगळे अश्विनी. आपल्या सर्वांच्या लाडक्या पल्पफ फॅमिलीद्वारा आयोजित सागर यशवंत लिखित शब्द प्रतिभा या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. याआधी आपल्या पल्पफ पब्लिकेशनद्वारा पूजा सांगळे लिखित आयुष्य आव्हान आणि संघर्ष या पुस्तकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. तसेच मिस जेनिफर नोटोनी लिखित द विंडोपेन क्रॉनिकल या पुस्तकाचा ऑनलाईन इंटरनॅशनल पुस्तक प्रकाशन सोहळा पलिसा ब्युटी एंटरप्रेन्युअर, कुंडली अमोह फोटोग्राफर आणि रायटर, पॉपी कॅबिनी क्रिएटिव्ह एंटरप्रेन्युअर अशा साऊथ आफ्रिकांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. दिव्यत्वाची जेत प्रचिती तेथे माझे कर जुळती या बोरगावकरांच्या पंक्तींना सार्थ ठरवत दिव्यत्वाची प्रचिती करून देणारा दिमान अतिथीवृंद. माननीय अध्यक्ष अरुण देशपांडे सर, प्रमुख अतिथी माननीय आशिष नाना हिरे सर, माननीय डॉक्टर विनायकराव जाधव सर, माननीय शेखर यशवंती सर, माननीय स्नेहा केसरकर मॅडम, माननीय धीरज पाटील सर, तसेच माननीय सागर यशवंती सर या सर्व मान्यवरांचे मी स्वागत करते. अवकाशी मेघ दाटून आल्यावर आनंदाने बेभान होऊन नृत्य करणाऱ्या त्या मयुरा समान आतुर झालेला हा प्रेक्षक वृंद आणि लेखक व वाचक या दोन महासागरांची समुद्रधुनी बनून दोघांच्या अंतरआत्म्याची संधी करणारे पल्पफ पब्लिकेशन. सागर यशवंती लिखित शब्द प्रतिभा या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये मी सर्वांचे पुन्हा स्वागत करते. कोणत्याही नवीन गोष्टीला सुरुवात करताना आपण प्रथम वंदन करतो ते गणरायांना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अतिथींच्या आगमनाने उजळले भुवन, दीपाच्या तेजातून येथील मांगल्याचे क्षण. बुद्धीच्या स्वरूपासही व्हावे भावपूर्ण नमन, संस्कृतीचा सन्मान करूयात दीप प्रज्वलन आणि करूया सरस्वती मातेचे पूजन. हीच आहे कार्यक्रमाची प्रथा भारतीय संस्कृतीची. चला तर मग वळूया कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे, म्हणजे मान्यवरांच्या मनोगताकडे. कवयित्री, लेखिका, सहसंपादक, निवेदिका आणि अनेक समाज कार्यांमध्ये सहभाग असलेल्या स्नेहा केसरकर मॅडम यांनी मराठी साहित्यामधून MA ची पदवी प्राप्त करून BEd डिग्री मिळवली. मुंबई विद्यापीठामधून PhD करत आहेत. 25 वर्षापासून प्राध्यापक म्हणून कार्यरत, तसेच संवदिनी वादन आणि शास्त्रीय संगीताचे देखील धडे मॅडम घेत आहेत. स्त्री शक्ती मंच विशेषांकाची सहसंपादक असून विविध मासिके आणि विशेष अंक अँथॉलॉजी यामध्ये त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. अनेक काव्य संमेलनांमध्ये स्वरचित काव्यांचे सादरीकरण, अनेक पुरस्कार समारंभ, प्रकाशन सोहळे, चित्रकला प्रदर्शने यांचे सूत्रसंचालन. WICCIच्या मेंबर, गायन, वक्तृत्व, निबंध स्पर्धा यांच्या परीक्षक म्हणून अनेक ठिकाणी उपस्थित. देव पावला, अजूनही बसत आहे अशा प्रख्यात मालिकेमध्ये अभिनय, अनेक सामाजिक कार्यांमध्ये सहभाग, सामाजिक योगदानाबद्दल आदरणीय पंतप्रधान मोदीजींकडून प्रशस्ती पत्र, गुरु द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित असे अनेक पुरस्कार प्राप्त अशा स्नेहा केसरकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मत व्यक्त करावे. सर्वात प्रथम मी सर्वांना नमस्कार करते. आजचा कार्यक्रम खरोखरच सुंदर आहे. आजी सोनियाचा दिन म्हणतात ना, खरोखरच आज माननीय सागर यशवंते सर यांच्यासाठी खरोखरच आजचा दिवस सोन्याचा दिवस आहे. कारण त्यांचा आज पहिला काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. त्याबद्दल त्यांना भरपूर खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रमाची, माझ्या भाषणाची सुरुवात करताना, 2 शब्दांची सुरुवात करताना मी सर्वात प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष, लेखक सन्माननीय श्री अरुण देशपांडे सर, तसेच लेखक माननीय डॉक्टर विनायकराव जाधव सर, माननीय शेखरजी दंडवते आजचे प्रमुख पाहुणे आहेत. जिल्हाध्यक्ष स्वराज्य पक्ष नाशिक संघटना माननीय आशिष नाना हिरे सर, पल्पचे कार्यकारी अधिकारी माननीय धीरज पाटील सर, मला आग्रहाने या ठिकाणी निमंत्रित करणाऱ्या पल्पच्या सर्वेसर्वा आदरणीय लीना पाटील मॅडम, तसेच आजच्या कार्यक्रमाचे यशस्वी निवेदन करणाऱ्या निवेदिका माननीय अश्विनी सांगळे मॅडम, तसेच पल्पच्या सर्व टीमला मी नमस्कार करते आणि माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. तर नाशिक जिल्ह्यातील
सागर राजाराम यशवंते यांचा शब्द प्रतिभा हा पहिला वैला काव्यसंग्रह अगदी नव्या नवरीप्रमाणे सगळा साज लिहून आज प्रकाशित होतोय. याचा आज मला आणि संपूर्ण पल्प टीमला खूप आनंद होतोय आणि तो आता आपण शब्दातून व्यक्त करतोय. नव्या नवरीनं जसं सौंदर्य नव्या नवरीचं जसं सौंदर्य खुलून दिसतं तसंच या पहिल्या वहिल्या कविता संग्रहाचं आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रेमाची सुरुवात मैत्रीपासूनच होते असं त्यांनी सुरुवातीलाच म्हटलंय. मैत्रीतून निर्माण झालेल्या प्रेमाच्या मैत्रीच्या वेगवेगळ्या पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या काव्यसंग्रहातून केलाय. मग त्या आठवणीतलं प्रेम असो, पावसातील ओलं चिंब करणारं भिजवून टाकणारं प्रेम असेल, प्रेमातील विरहाची भावना असेल किंवा प्रेमाचे गाऱ्हाणे असेल, अशा प्रेमाच्या कितीतरी परिभाषा या काव्यसंग्रहात आलेल्या आहेत. खरोखरच हा काव्यसंग्रह वाचून कवी कुठेतरी प्रेमात पडलेला असावा याची जाणीव झाल्याखेरीज राहत नाही. खरं आहे ना यशवंते सर? तर पुढे कवीमधील प्रियकर प्रेयसीकडे प्रेमाचे वचनही मागताना दिसतंय. मला तुझ्यापासून कधीही दूर करू नकोस. आयुष्यभराची साथ तो आयुष्यभराची साथ तो प्रेयसीकडे मागताना दिसतोय. कधी तो माझ्यातील गुणदोष तू मला सांभाळून घेशील का असा आग्रहाने प्रश्न विचारताना दिसतोय. कुठे कवी खरे प्रेम काय, खऱ्या प्रेमाची व्याख्या काय हे पटवून सांगताना दिसतायत आपल्या काव्यसंग्रहातून. या कवितेत नुसतेच प्रेम आलेले नाही तर शेतकऱ्याचे जीवन, बळीराजाचे महत्व, तसेच विठ्ठल भक्ती, छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा, शिवछत्रपतींचा इतिहास इतकंच नाही तर मॉडर्न टेक्नॉलॉजीचा अतिवापर केल्यामुळे त्याचे जे दुष्परिणाम होतात आणि जे काही आपल्याला आवश्यक आहे ही मॉडर्न टेक्नॉलॉजी तीही त्यांनी या कवितातून नोंदवली आहे. प्रेम, मैत्री, भक्ती भावना, निसर्ग काय काय म्हणून यामध्ये आलेलं नाहीये. खरोखरच विविधतेने नटलेला हा काव्य रसिकांचे नक्कीच लक्ष वेधून घेणार यात शंकाच नाही. कवितेची भाषा ही साधी सोपी आहे, अलंकारिक आहे आणि काव्य रसिकांच्या मनाची पकड घेणारी आहे. तर हा काव्यसंग्रह प्रेक्षकांच्या पसंतीला नक्कीच उतरेल अशी मला खात्री वाटते आणि आशाही आहेच. कवी सागर यशवंते सर यांच्या हातून यापुढेही अशीच छान साहित्य निर्मिती घडू देत, त्यांचा हात सतत लिहिता राहू देत अशा शुभेच्छा देऊन तसेच आजच्या सर्वेसर्वा लीना पाटील मॅडम या आणि पल्पप टीमचे मी आभार मानून माझे 2 शब्द संपवते आणि या ठिकाणी सागर यशवंते सरांना पुढील लिखाणासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. अतिशय छान असा अभिप्राय मॅडमनी इथे या पुस्तकाला दिला आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, ॲक्युप्रेशर तज्ज्ञ, लेखक, कवी, वक्ता, इतिहास अभ्यासक व प्रयोगशील शेतकरी, वेदिका रिसर्च युनिव्हर्सिटी मधून डीलिट पदवी मिळवलेले कवी चंद्रकांत उर्फ डॉक्टर विनायकराव जाधव सर यांना भारतरत्न डॉक्टर B.R. आंबेडकर नॅशनल सोशल सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड 2022, महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार, आदर्श समाजरत्न पुरस्कार, नक्षत्र साहित्य गौरव पुरस्कार, प्रेरणा पुरस्कार, राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कार, प्राईड ऑफ भारत पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित. तसेच निवृत्तीनंतर देखील यांनी अनेक पदे भूषवलेली आहेत. अँटी कोरोना टास्क फोर्स नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य सल्लागार, मराठी साहित्य मंडळाचे महाराष्ट्र राज्य कार्य अध्यक्ष, चंद्रभागा चॅरिटेबल ट्रस्ट सल्लागार समिती कार्य अध्यक्ष. सरांनी पोलीस आणि शेतकरी या वंचितांच्या वेदना सांगणारा अमृतधारा सैराटवारा नावाचा काव्यसंग्रह पल्पद्वारा प्रकाशित, तसेच अरुण्य रुंदन नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित असे डॉक्टर विनायकराव जाधव सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. प्रथम मी पल्पप ही संस्था व या संस्थेचे चालक सौ हिना सिद्धार्थ पाटील यांना धन्यवाद देतो की त्यांनी कवी सागर यशवंते यांच्या
शब्द प्रतिभा या काव्यसंग्रहाचे ई बुक प्रकाशनात मला प्रमुख पाहुणा म्हणून सामील करून घेतले. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ही त्रिसूत्री फक्त आपल्या समाजालाच नव्हे तर सकल समाजास दिली आहे. ते विद्यमान बोधिसत्व माननीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायामध्ये जे शिकले ते कुठेतरी चुकले असले तरी जो करतो तो चुकतो आणि चुकीतूनच शिकतो आणि प्रगत होतो. काही न करणारा कधी चुकत नाही. पण ज्या वंशाच्या गाड्यात जन्मता स्वर आहे त्यातील एक कवी होतो आणि त्याचे शब्दाला सूर मिळत जातात आणि गेयता निर्माण होते. या कवितेचे जेव्हा गाणे होते तेव्हा कविता दीर्घायुष्य होते. 160 पानाच्या या पुस्तकात कवीच्या कोवळ्या मनात उमलणारी पहिली कविता ही आंब्याच्या हत्येबद्दलच्या कळवळ्यातून निर्माण झाली आहे. भक्तिभाव, शौर्यगाथा, समाजभाव आणि प्रेम, ममता, माया या अनेक पैलूवरच्या कविता या रसिक वाचकांच्या मनात रुंजी घालतील. त्यामुळे व्याकरण आणि प्रमाण भाषा याच्याकडे कुठे कुठे दुर्लक्ष झाले असले तरी कवीची सुरुवात ही वाल्मिकीसारखी करुणेतून निर्माण झाली आहे. या कविता वाचताना वाचकास आत्मानुभव नक्कीच येईल. मी कवी यशवंते यांच्या अधिक लेखनास विनंती करून सुयश चिंततो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. नाशिक जिल्हा अध्यक्ष माननीय आशिष नाना हिरे सर, छावा संघटना, मराठा क्रांती मोर्चाचे खंबीर नेतृत्व. रस्ते दुरुस्ती आंदोलन असो किंवा तरुण तरुणींना शिक्षण, रोजगार निर्मिती उपलब्ध व्हावी यासाठी सदैव तत्पर व सक्रिय सहभाग. नानांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पक्षातर्फे अनेक वेळा सन्मानचित्र, सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. असे निर्भीड नेतृत्व करणारे माननीय हिरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मत व्यक्त करावे. नमस्कार मॅडम. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. जे सागर भाऊंनी यशवंतांनी जे प्रदर्शन केलं आहे शब्द प्रभा, त्याच्याबद्दल मी छावा संघटनेकडनं, स्वराज्य संघटनेकडून शुभेच्छा देतो. आणि त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात ते पुस्तक प्रसारित झालं पाहिजे हे मी आई तुळजाभवानी आणि दैवत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगतो आणि की त्यांना वेळोवेळी मदत करू. आणि आम्ही सदैव सोबत आहोत. नाशिक जिल्ह्याचे सर्व स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी, छावा संघटनेचे पदाधिकारी आम्ही त्या सोबत आहोत आणि कायम सोबत राहू अशी आम्ही ग्वाही करतो. आणि सागर भाऊला आम्ही त्यांच्या शब्द प्रभा या पुस्तकासाठी शुभेच्छा देतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. धन्यवाद सर. पल्प पब्लिकेशन मध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगचे शिक्षण चालू, तसेच कराटेचे शिक्षण प्राप्त, सॉफ्टवेअर डेव्हलपर इंटर्नशिप मध्ये टीम लीडर, आझादी का अमृत महोत्सव हॅकॅथॉन 2022 फायनल राऊंड स्टुडंट ड्रॉप आउट अनालिसिस प्रोजेक्ट मध्ये टीम लीडर, स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2023 स्पीच इमोशनल अनालायझर प्रोजेक्ट मध्ये टीम लीडर म्हणून सक्रिय सहभाग. माननीय धीरज पाटील सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले मत व्यक्त करावे. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, आंबेडकर यांच्या विचारांनी निर्माण झालेला महाराष्ट्र, संत तुकाराम, ज्ञानेश्वर आणि एकनाथ यांच्यासारख्या कित्येक महान संतांचे चरण आपल्या महाराष्ट्राला लाभले. या मातीतून कित्येक थोर महात्मा जन्माला आले. अशा या मातृभूमीला माझे त्रिवार वंदन. आपल्या पल्प परिवारामध्ये मी धीरज पाटील कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आज या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्याच्या व्यासपीठाला लाभलेले सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील माझा नमस्कार. आणि माझा वाचक वर्ग, प्रेक्षक वर्ग, श्रोते वर्ग ज्यांनी आपल्या या पल्प परिवाराला आतापर्यंतच्या प्रवासात भरभरून प्रेम दिले त्यांचा मी देखील ऋणी आहे. सागर यशवंते लिखित शब्द प्रतिभा या पुस्तकाच्या मनोगताच्या सुरुवातीला त्यांनी सांगितले आहे की मी खेडेगावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो. जो शेतकरी सगळ्यांना पोसतो, प्राणी, मानव कोणतेही भेदभाव न करता त्यांच्यासाठी या मातीत राबतो, तो शेतकरी सामान्य कसा असेल? तो तर आपला अन्नदाता आहे, आपला देव आहे.
लेखकाने लिहिलेली पहिलीच कविता आंबा यामध्ये निसर्ग आणि या मातीत राबत असताना सगळ्यांनी शेतकऱ्यांनी दिलेले मदतीचे हात अतिशय छान मांडणी करून कवितेच्या रूपात सादर केले आहे. एवढे करूनही शेतकऱ्यांनी होणारे परखड त्यांचे पाऊस शाप की वरदान या कवितेच्या आपल्याला दिसून येते. अंतशत्रूचा यासारख्या कवितेमधून माणसाने माणसाशी माणसासम वागावे हा बोधच ते दाखवतात. सात आ जन्माची यासारख्या कवितेतून काळाच्या चक्राने पानगळती झालेल्या काकांची आठवण मनाला चटका लावून जाते. आज पुस्तकामध्ये सागर सरांनी आई आजारी पडते तेव्हा, पवित्र प्रेम, योगी 28 विटेवरी उभा, पुन्हा असं का बरं वाटतंय, जादूटोना, तहान, मी आलो माझ्या गावी, आयुष्याची सखी, मोबाईल व फोनचे व्यसन, पुनर्जन्म, विज्ञानाचे प्रयोग, छत्रपती संभाजी महाराज, निशब्द, शिवनेरी रायतेचे राज्य, असावे माझे प्रेमाचे गाव, शिवराय शिव जन्मोत्सव, कॉलेजचे दिवस असे छान छान कविता लिहिल्या आहेत. ज्यामुळे सगळे विषय असल्यामुळे या कविता वाचत असताना पुस्तक हातातून खाली ठेवू देत नाही. शब्द प्रतिभा हे त्यांचे पहिले पुस्तक आहे. त्यांनी आपल्या पल्प पब्लिकेशन कडून प्रकाशित करून घेतले आणि या पुस्तकाला एवढा मोठा वाचक वर्ग मिळाला. माझ्याकडून त्यांच्या या पुढील कारकिर्दीस खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा सागर सर तुम्हाला. धन्यवाद सर. खूप छान अभिप्राय तुम्ही या पुस्तकाला. शब्द प्रतिभा पुस्तकाचे लेखक सागर यशवंते सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. माझा मित्र परिवारांनी नातेवाईकांनी या पुस्तकाच्या आतापर्यंत 60 ते 70 कॉपीज विकत घेतल्या आहेत आणि अजूनही माझ्याकडे पुस्तकांची मागणी होत आहे. मी त्यांना नोशन प्रेस लिंक पाठवत आहे व अमेझॉनवर देखील शब्द प्रतिभा पुस्तक उपलब्ध आहे असे सांगत आहे आणि ते पुस्तक खरेदी करत आहेत आणि त्यांच्या गोड प्रतिक्रिया मला देत आहेत. नातेवाईकांनी ही पुस्तकाविषयी दाद दिली आहे. पुस्तक वाचताना आमच्याही आयुष्यात यापैकी कोणती ना कोणती घटना घडलेली आहे. त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि त्या क्षणांना आनंद घेता आला. अशा प्रतिक्रिया पुस्तकप्रेमींकडून मला मिळत आहे. मी तर आपल्या कौतुकाने अगदी भारावूनच गेलेलो आहे. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी लिखाणाला सुरुवात केली. हळूहळू मित्रपरिवार यांच्या सहयोगाने मिळालेल्या शाब्दिक कौतुकाने लिहिण्याची आवड दिवसेंदिवस वाढत गेली आणि प्रतिलिपीसारखा भव्य दिव्य असा प्लॅटफॉर्म मिळाला आणि लिखाणाला विस्तारित रूप मिळाले. शब्द प्रतिभा या पुस्तकामध्ये आपणाला निसर्गावरील प्रेम, मानवी नात्यांतील आपसातील प्रेम, आठवणी, भावना, प्रेरणा या सर्वांचा गोड आस्वाद घेता येणार आहे. माझे हे साहित्य आजच्या तरुणींना रिलेट करते आणि ज्येष्ठ व्यक्तींच्या आठवणींना नव्याने उजाळा देते. शब्द प्रतिभा या पुस्तकामध्ये बळीराजाचे महत्त्व सांगणारी कविता, बळीराजाचे राज्य, तसेच विठ्ठलाची भक्तिमय कविता, मोबाईलचे व्यसन, इंटरनेटचे जाळे, गुलमोहर पुन्हा फुलला, कैवारी, छत्रपती संभाजी महाराज, पवित्र प्रेम, प्रेमाची परिभाषा, भाग्योदय जीवनाचा, ते मैत्रीचे नाते, शाळा गोड आठवण, सरसुखाची, प्रेम, मैत्री, भक्तिभावना, महापुरुषांची शौर्यगाथा, निसर्ग या सर्व विषयांचा एकत्रित संगम आपल्याला शब्द प्रतिभा या कविता संग्रहामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्व वाचकांनी शब्द प्रतिभा हे पुस्तक एकदा तरी नक्की वाचावे आणि आपले गोड प्रतिक्रिया द्याव्या हीच माफक अपेक्षा. पल्प पब्लिकेशनने शब्द प्रतिभा हे पुस्तक अमेझॉन व या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेले आहे. जास्तीत जास्त वाचक वर्गांनी हे पुस्तक ऑनलाईन मागवून कवितांचा आस्वाद घ्यावा ही विनंती. एखाद्याला अचानक धनलाभ व्हावा आणि क्षणात त्याचे जीवन बदलून जावे, तसेच काहीसे माझ्यासोबत झाले. ग्रामीण भागातील माझ्यासारख्या नवोदित लेखकाला प्रतिलिपीवरती आयुष्य, आव्हान आणि संघर्ष या पुस्तकाच्या लेखिका पूजा सांगळे यांनी मी लिहिलेल्या कवितांना त्या नेहमीच प्रोत्साहन देतात. त्यांनी माझ्या कवितांची पुस्तक छापण्याची कल्पना मांडली आणि अश्विनी सांगळे मॅम यांच्या अथक परिश्रमाने माझे लेखक होण्याच्या स्वप्नांना वास्तविकतेचे स्वरूप येऊ लागले. आणि पल्प पब्लिकेशनच्या प्रकाशिका लीना पाटील मॅम, चंदन पाटील मॅम, धीरज पाटील सर यांच्या मुख्य सहयोगाने मी आज एक नवोदित लेखक म्हणून आपणा सर्वांपर्यंत पोहोचू शकलो. दुनिया जसा एक रंगमंच आहे आणि आपण देखील कलाकार. दरवेळी एक वेगळी भूमिका आपल्या वाट्याला येत असते आणि आपण ती भूमिका जगतो. तसेच पल्प पब्लिकेशन हे स्वप्नपूर्तीचे एक भव्य दिव्य व्यासपीठ रंगमंच आहे.
आणि सर्व लेखकांना एकत्रित जोडण्याचे आणि सोबत घेऊन चालण्याचे काम या रंगमंचाच्या मुख्य नायिका लीना पाटील मॅम आणि सुजल पाटील मॅम, धीरज पाटील सर हे करत आहेत. त्यामुळे पल्प पब्लिकेशन हा एक परिवार. या परिवाराची वाढ अशीच दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाऊ ही सदिच्छा. शब्द प्रतिभा या कविता संग्रहाला मिळालेले आपणा सर्वांचे प्रेम पाहून मी धन्य झालो. आपले हे स्फूर्ती देणारे कौतुकाचे 2 गोड शब्द मला लिहिण्याची प्रेरणा देतात आणि आपल्या या उत्साही प्रतिसादामुळेच माझे आणखीन काव्यसंग्रह मी लवकरच आपल्या सेवेत आणणार आहे आणि त्यासाठी अर्थातच मला पल्प पब्लिकेशन मदत करणार आहे. मी पल्प पब्लिकेशन व सर्व दिग्गज पाहुण्यांचा ऋणी आहे. या सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझे आई वडिलांच्या कृपाशीर्वादाशिवाय मी अपूर्ण आहे. हे पुस्तक आणि मला मिळालेले यश हे त्यांच्या चरणी अर्पण करतो. आपणा सर्वांचा मी आभारी आहे. असेच भरभरून प्रेम करत राहा. मी आपणापुढे एक कविता सादर करत आहे. त्यागमूर्ती आई. इतकी सहनशक्ती येते कुठून? रोज सर्वांसाठी गरमागरम स्वयंपाक करते लवकर उठून. मनाच्या कप्प्यात कितीतरी ठेवलंय तिने साठवून. एकटेपणात हुंदके देत रडते ती सारा आठवून. परिवाराच्या सुखासाठी आपले सर्वस्व जी देते पणाला लावून, अशी त्यागमूर्ती आई माझी नेते सर्व निभावून. निष्ठुर या जनास आता तरी काय आणि किती सांगावे, तिलाही मन आहे आता तरी हे जाणावे. सांजवेळी एकांतात तिला घेऊन जावे, समुद्राच्या शांततेत हरवून स्वतःला तिने पुन्हा लहान व्हावे. मुक्तपणे व्यक्त होत आपले स्वतंत्र आयुष्य मनसोक्त जगावे. परिवाराच्या चौकटीत छोटेसे काचेचे विश्व असते तिने सजवलेले. दिसते पारदर्शी सर्व काही, परंतु मनाजोगी तिला जगता येत नाही. मुलांनी ही घुसमट आता जाणावी, आयुष्यातील तिच्या सप्तरंगांची हिरवळ आणावी. आज जी तुला ओळख मिळाली आहे ती तिच्याच कष्टाचे फलित आहे. आजही तिचे सामर्थ्य या जगात स्वयंचलित आहे. सर्वांच्या मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. पल्प पब्लिकेशन नेहमी तुमच्या सोबतच आहे. चला तर मग वळूया अध्यक्षांच्या मनोगताकडे. अरुण देशपांडे सर लिखित नवे स्वरूप नवे वाटा या ग्रंथास दी बेडेकर पुरस्कार प्राप्त. स्टोरी मिरर या साहित्य संस्थेचा ऑथर ऑफ द इयर 2018 पुरस्कार. ऍक्टिव्ह बेस्ट रायटर पोएट इन लिटरेचर फाईल 2023. राष्ट्रीय गौरव पुरस्कार, तितिक्षा साहित्य गौरव पुरस्कार, कलापुंज साहित्य भूषण गौरव पुरस्कार, वसुंदिनी साहित्य रत्न पुरस्कार 2023, मध्य प्रदेश नॅशनल प्राईड अवॉर्ड 2023, माझे आबा आजी या बालकविता संग्रहास साहित्य सेवा सन्मान पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त. आतापर्यंत एकूण 43 पुस्तके प्रकाशित तसेच 31 ई-बुक प्रकाशित. तसेच पूजा सांगळे लिखित आयुष्य आव्हान आणि संघर्ष या ऑनलाईन पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान स्वीकारलेले अरुण देशपांडे सर आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यातील सगळे सहभागी मान्यवर, आजच्या कविता संग्रहाचे कवी सागर यशवंते आणि सगळ्यांना माझा नमस्कार. सगळ्यात आधी आजच्या या सोहळ्यात आपण जमलेलो आहे ते कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने. तर अध्यक्ष म्हणून मी आपल्या समोर असं जाहीर करू इच्छितो की सागर राजाराम यशवंते यांच्या शब्द प्रतिभा या कविता संग्रहाचं प्रकाशन आज झालेलं आहे आणि या निमित्ताने आपण कवी सागर यशवंते यांचं अभिनंदन करूया. त्यांना पुढील लेखन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि या कविता संग्रहाच्या संदर्भात आपण अनेक मान्यवरांचे मनोगत ऐकले. स्नेहल केसरकर मॅडमने खूप चांगला आस्वादात्मक आपलं मनोगत व्यक्त केलं, जाधव सरांनी, हिरे सरांनी, आणि स्वतः कवीचं आपल्या कवितेबद्दलचं मनोगतही आपण ऐकलं. तर एका कवीच्या कवितांचं पुस्तक प्रकाशित होणं ही साधी सोपी सरळ गोष्ट मुळीच नसते. एक तर लेखन हीच साधना आहे, एक तपश्चर्या आहे, एक जाणीवेचा प्रवास असतो. आणि अशा या कवितेच्या प्रेमात पडलेला एखादा कवी जेव्हा व्यक्त होऊ लागतो, त्याला जे कवितेने झपाटलेलं असतं त्या कवितेच्या प्रवासातलं कविता संग्रह पुस्तक स्वरूपात येणं, कविता हा त्याच्या लेखन प्रवासातला
पहिला माइलस्टोन म्हणूया आपण, कारण इथून पुढे अनेक असे प्रसंग येत राहतील, तुमची पुस्तकं निघतील वगैरे. पण पहिल्याचं कौतुक, पहिल्याचा जो आनंद, एक्साइटमेंट, जे जे काही असतं ते प्रत्येकाने आपण अनुभवलेलं असतं. आज सागर यशवंत यांच्या वाट्याला हे अनुभूती आलेली आहे, भावना आलेल्या आहेत. आणि हे सगळं करताना आपण एक पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा कवी नवोदित आहे. आपल्या कविता लेखन जरी खूप करत असले तरी म्हणजे ते एकूण प्रवास हा आरंभाचा आहे. नवोदित कवी अशाच स्वरूपाने त्यांच्याकडे आतापर्यंत पाहिलं जात होतं. आता यापुढे तसं होणार नाही. सागर यशवंते, आज तुमच्या नावाने तुमचा हा पहिला कविता संग्रह सगळ्यांच्या पर्यंत जाणार आहे. तुम्ही संग्रहाचे कवी म्हणून आता सगळीकडे तुमचा वावर असणार आहे यापुढे साहित्यिक उपक्रमामध्ये. आणि तुमच्या नावापुढे सागर राजाराम यशवंते असं नाव असेल. तर हे कवी लागण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागलं तुम्हाला माहितीच आहे की कविता लिहाव्या लागल्या, कविता शेअर कराव्या लागल्या, वाचकांपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचलात. आता हे काम तुमचं कविता संग्रह करेल. तर हे सगळं करत असताना कवी म्हणून आता तुमची जबाबदारी दुप्पट झालेली आहे. तुम्ही कवितेचा प्रवास अधिक गांभीर्याने करायला पाहिजे. आता सगळ्यांनी तुमचं कौतुक केलं. मी काही सरसकट कौतुक करणारा अध्यक्ष नाही. मी तुम्हाला काही उपदेश करेल, काही थोडा डोस देईल आणि हे कार्यक्रम ऐकणारे पाहणारे जे इतर साहित्यिक मित्र कवी आहेत त्यांना सुद्धा ते उपयोगी पडेल अशा भावनेतून मी हे तुमच्याशी शेअर करणार आहे. कविता संग्रहामध्ये पहिल्याच कविता संग्रहात इतक्या कविता आहेत की आता आपण वाचली कोणची आणि कोणची राहिली या गोंधळामध्येच मी शेवटपर्यंत राहिलो त्याच्यामध्ये. तर एकाच पुस्तकामध्ये छानसं सुबकशीर नेटकेपणाने एक आपला संग्रह, मग कथा असो, कविता असो, कुठलाही लेखन प्रकार असो, वाचकांना वाचण्यासाठी सोयीचं होईल असं आपलं पुस्तक असावं ही काळजी आपण घेतली पाहिजे. तुम्ही पुस्तक स्क्रिप्ट नेऊन दिलं ते पुस्तक निघेल हा भाग वेगळा, पण असं न करता या पुढच्या तुमच्या प्रवासामध्ये प्रत्येक कवितेवर मेहनत घ्यायची. आणि मुक्तछंदातल्या कविता लिहिल्या. सरांनी सांगितलं, जाधव सरांनी, की सगळ्या प्रकारच्या कविता तुमच्या आहेत, तिच्यात सगळ्या प्रेम भावना आहेत, सामाजिक भावना आहेत. म्हणजे सागर यशवंत या व्यक्तिमत्वामध्ये शब्द आहेत आणि प्रतिभा पण आहे, म्हणून हा शब्द प्रतिभा असं कविता संग्रह होऊ शकलेला आहे. तर आपल्या अंगभूत या गुणाला कवीने अधिक उत्तम प्रकारे सगळ्या समोर आणावं असे मी सगळ्या वाचकांच्या वतीने विनंती करतो की तुम्ही खूप चांगलं लिहिता, तर त्याला अधिक कवितेच्या तंत्रात, मंत्रात, आकृतीबंधामध्ये कसं बसवता येईल याच्यासाठी कवीने अभ्यास करायला पाहिजे, तो अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामध्ये शॉर्टकट केलं तर कवी म्हणून आपलं नुकसान होतं. वाचणारे वाचेल, पुस्तक ठेवून देईल, पण तुम्हाला प्रवास खूप पुढचा करायचा. आत्ताची पहिला कविता संग्रह त्याच्यातल्या काय 70-80 कदाचित 100 कविता सुद्धा असतील. पण हे आपल्याला इथे थांबून चालणार नाही. आपल्यातला कवी अधिक लोकांपर्यंत पोहोचावा. कारण तुम्ही इतक्या चांगल्या कविता विविध विषयाच्या लिहिल्या. आता सगळ्यांनी ज्या कवितांचा आंबा या कवितेचा उल्लेख केला, तुम्ही कवीने स्वतः सादर केलेली आईच्या संदर्भातली कविता, तर हे सगळं शब्दामधलं जे आहे ते कवितेच्या फ्रेम मध्ये बसावं. मुक्तछंद म्हणजे काही आपण लिहिलेलं ती कविता होऊ शकेल असं नसतं. मुक्तछंदाची सुद्धा त्याला लयबद्धता येते, त्याला गेयता येणार नाही, पण एका लयीमध्ये ते सुद्धा आलं पाहिजे. नाहीतर काय होतं, गद्य एका ओळीशीर रचलेलं मुक्तछंदातली कविता मनाला फारसे स्पर्श करणारी असू शकत नाही, किंवा कवीला असं वाटेल की अरे आपण लिहिलेलं लोकांना समजतच नाही. तर त्याच्यामध्ये हे असे अडथळे असतात. ते स्पीड ब्रेकर आपण दूर करायला पाहिजे प्रयत्नपूर्वक. आणि तुमच्या या कविता संग्रहातली मला सुद्धा एक कविता आवडली, ती मी तुम्हाला दाखवतो वाचून, की आईच्या संदर्भातलीच कविता आहे, पण खूप छान आहे. आणि सगळ्यांना असं वाटतं, हे तुमचे जे कवीचं लक्षण असतं की दुसऱ्यांच्या मनातल्या भावना कवी व्यक्त करत असतो. हे परकाया प्रवेश जे आहे ते कवीला साधलं तरच तो कविता लिहितो. हे तुम्हाला साधलेलं आहे, हा तुमचा प्लस पॉइंट आहे की तुम्ही इतरांच्या बाजूने जेव्हा विचार करता आणि तुमच्या मनातले विचार हे दोन्ही एकत्र आले की तुमची कविता सगळ्यांना समजणारी, सगळ्यांच्या मनाला स्पर्श करणारी कविता. अशा कविता या संग्रहात खूप आहेत. म्हणजे कविताच बहुसंख्या आहेत असं नाही, पण चांगल्या कवितांची संख्या सुद्धा भरपूर आहे.
ही मोठी समाधानाची आनंदाची गोष्ट आहे. तर मला आवडलेली कवितेचं शीर्षक आहे, आई आजारी पडते तेव्हा. निस्वार्थ प्रेम करणारा या भूतलावरचा अनमोल ठेवा, तिच्या कर्तृत्वाचा सर्वांना वाटतो हेवा. तिचा संवाद सर्वांनाच लाभायला हवा, पण 18 भुजा सम काम करणारी आई आजारी पडते तेव्हा असा विचार दूरच. असा प्रसंग कोणाच्याही वाट्याला न यावा. कवीच्या भावना बघा. आपल्याला सुद्धा मनात हेच वाटत असतं आणि कवीने नेमकेपणाने हे टिपलेलं आहे. आई आजारी पडते तेव्हा विस्कळीत होते कामाची घडी. आई आजारी पडते तेव्हा विस्कळीत होते कामाची घडी. किचनला लागते कडी. घर आणि घरातील वातावरण सर्व असूनही वाटते भकास. आई लवकरच बरी व्हावी याचा लागतो ध्यास. हाच लागतो ध्यास. कितीही सांगितली तिची महती, कितीही सांगितली तिची महती, तरीही कधी कमी होणार नाही जगात जननीची कीर्ती, जननीची कीर्ती. त्या मातृप्रेमाला, आईच्या त्याग आणि कर्तृत्वाला कवीने सुंदर शाब्दिक मानवंदनाच दिली आहे असं मला वाटलं. आणि या कवितेबद्दल तुमचं खास अभिनंदन करेन मी. आणि नेहमीप्रमाणे पल पबच्या वतीने हा आलेला कविता संग्रह खूप छान आहे. याचं स्वागत सगळ्या क्षेत्रामध्ये चांगलंच होणार आहे. आणि तुम्ही नवोदितांना हे प्रोत्साहन व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय, माध्यम पुस्तक रूपात येण्यासाठीचं तुमचं कौतुक अनुकरणीय पण आहे आणि कौतुकास्पद सुद्धा आहे. या सगळ्या तुमच्या मेहनतीच्या परिश्रमाच्या कार्याला माझा सलाम. वाचकांतर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो. सागर यशवंत यांच्या लेखनाला शुभेच्छा आणि मान्यवरांना सुद्धा त्यांच्या उत्तम अभिप्रायाबद्दल धन्यवाद देतो. आणि कवीला आपण भरपूर शुभेच्छा चिंतलेल्या आहेतच, पण त्यांच्या कवी गुणाचं सुद्धा आपण सर्वांनी खूप कौतुक केलं. हा कवीला प्रोत्साहन देणाराच भाग आहे. एकूणच पलप प्रकाशनाच्या वतीनं आयोजित केलेला कार्यक्रम खूप सुंदर संपन्न झालेला आहे. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आणि अध्यक्ष म्हणून मला इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. खूप छान माहिती दिली सर तुम्ही. धन्यवाद. प्रेक्षकांमधून रवींद्र आटे सर हे बोलण्यासाठी इच्छुक आहेत. सर्वांना सप्रेम नमस्कार. तुमच्या या समूहामध्ये आणि विशेषतः बैठकीमध्ये मी प्रथमतःच उपस्थित आहे या ठिकाणी. फारशी कल्पना नव्हती मला, पण जेव्हा मी या बैठकीमध्ये उपस्थित झालो तेव्हा ते चांगल्या प्रकारे कळलं की काव्यसंग्रहाचं प्रकाशन आणि कवी पण उपस्थित आहेत आणि अध्यक्ष आणि मंडळी पण या ठिकाणी उपस्थित आहेत. जरी संख्या कमी असली तरी सर्व काव्यरसिक या ठिकाणी दिसून येत आहेत. खूप आनंद वाटला. आणि काव्यसंग्रहाबद्दल जे बोललं गेलं 3-4 वक्त्यांकडून आणि साहित्यिकांकडून, तर त्यातून असं कळलं की हा काव्यसंग्रह खूपच छान आहे. सामाजिक आशय फार घनत्वाने व्यक्त झालेला दिसतो आणि मानवी ज्या भावना आणि विचार आहेत हे जे वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना कवितांमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे व कविता थोड्या जास्त झालेल्या आहेत असं सर म्हणाले. ते असेल, त्यामुळे काही फरक पडत नाही. कवितांची संख्या यावर काव्यसंग्रहाचा दर्जा ठरणारच नाही. अर्थात त्यांनीच कौतुक पण केलं की खूप छान कविता आहेत आणि आई नावाच्या कवितेचा संदर्भ पण दिला. खूप छान वाटलं ऐकून. आणि या काव्यसंग्रहाची जर प्रत मिळू शकत असेल तर ते अमेझॉनवरून मला वाटतं आपण सांगितलंच आहे ते घेईलच मी. आणि खूप खूप शुभेच्छा. आता ते नवोदित राहिलेले नाहीत आणि नवोदित ते अनेक वर्षांपासून नसतील, पण आपण नवोदित केव्हा नाही म्हणतो जेव्हा त्यांचे 2-3 काव्यसंग्रह प्रकाशित होतात तेव्हा आपण असं म्हणतो की आता ते नवोदित नाही आहेत. तर ते आता म्हणजे प्रस्थापित झालेले आहेत. तसं काही नसतं. अनेक वर्षांपासून ते लिखाण करत असतील म्हणूनच आता या पहिल्या काव्यसंग्रहापर्यंत त्यांचा प्रवास आलेला आहे. खूप खूप आभारी आणि खूप खूप त्यांना शुभेच्छा माझ्याकडून. सर्वांना माझा नमस्कार. मी दीपक वाघ बोलतोय. तर आम्ही बालपणीचे मित्र, सागर आणि मी एकदम बालपणीचे म्हणजे बालवाडीपासून सोबतचे. तर आम्ही दोघेही पहिलीपासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत सोबतच राहिलो
असं एक पण क्षण नाही की आम्ही एकमेकांपासून दूर होतो. आम्ही दोघं पण एकदम सोबत असायचो. तर आज त्याचं शब्द प्रतिभा हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तर त्या प्रकाशन सोहळ्यासाठी तुम्ही सर्व इथे उपस्थित आहे, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभारी आहे. आणि मला अभिमान वाटतोय की हा माझा मित्र आज एक लेखक म्हणून समाजात नाव होतंय. आणि त्याचं त्याला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि बस, मला अजून काही बोलायचं नाही. बस, धन्यवाद. आभारी. धन्यवाद सर. दीपक यशवंते सर देखील बोलण्यासाठी इच्छुक आहेत, तर सर तुम्ही तुमचे मत व्यक्त करावे. आजचा हा शब्द प्रतिभा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा साजरा करण्यासाठी प्रमुख पाहुण्यांपासून अनेकांचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्याची दखल म्हणून अशा बहारदार कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आता वेळ झाली आहे ती आभार प्रदर्शनाची. कार्यक्रमाचा शेवट हा आभार प्रदर्शनाने करण्यासाठी मी लीना पाटील मॅमला विनंती करते की त्यांनी मान्यवरांचे आभार मानावे. थँक्यू अश्विनी मॅम. ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्दसुमनांचा उपहार. ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्दसुमनांचा उपहार. आपला मौल्यवान वेळ दिला आम्हासाठी. आज मानतो आपले आभार. या कार्यक्रमाला उपस्थित माननीय अध्यक्ष अरुण देशपांडे सर, प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर विनायकराव जाधव सर, माननीय स्नेहा केसरकर मॅडम, माननीय आशिष नाना हिरे सर, माननीय धीरज पाटील सर, माननीय रेखा दीक्षित मॅडम. ऍक्च्युली आधी आपण प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना बोलवणार होतो, काही कारणास्तव त्यांना आपल्या कार्यक्रमाला यायला जमलं नाही, पण आता मी पाहिलं की त्या जॉईन झालेल्या आहेत. सो थँक्यू रेखा मॅम. माननीय शेखर यशवंत सर देखील जॉईन होणार होते, पण ते सुद्धा अचानक आजारी पडले आणि त्यांना आपल्या प्रोग्रामला यायला जमलं नाही, पण त्यांचे देखील खूप खूप आभार. आणि सर्वात शेवटी या प्रकाशन सोहळ्याच्या निवेदिका अश्विनी सांगळे मॅडम यांचे देखील आभार. या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणारा, यामध्ये सक्रिय भाग घेणारा वाचक वर्ग, श्रोते वर्ग आणि तुम्ही सगळ्यांचे पलपकडून खूप खूप आभार. तुमची अशीच साथ आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला द्या. तुमचे प्रत्येक वेळी इथं स्वागत. शब्द प्रतिभा या पुस्तकासाठी आणि इथून पुढच्या साहित्य क्षेत्रातील वाटचालीसाठी पल्पक परिवाराकडून लेखक सागर यशवंते सर यांना शुभेच्छा देऊन मी इथं कार्यक्रम संपला असे जाहीर करते.